पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आलाय. अखिलेश यादवच्या फळीतून फर्स्ट बॉल वरती आली आहे बाउंड्री. पटवडीची माऊलीला नमन करणारा चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय बॉटम हँडचा आणि रिस्टचा तिथे चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्ट, फ्लिक ऑफ द रिस्ट, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा वापर. वंडीचा सिग्नल आलेला आहे. वंडीचा सिग्नल पंचांचा आलेला आहे. पंचांचं सिग्नल वंडीचं ऑलरेडी आलेलं आहे. चला अंपायर सोबत आर्ग्युमेंट करू नका. अंपायर सोबत आर्ग्युमेंट करू नका प्लीज. वंडीचं सिग्नल आलाय. चला प्लीज सुरुवात करा. पंचांनी ऑलरेडी सिग्नल दिलेले आहे. चला प्लीज अंपायर सुरुवात करायची आहे. बॅटर प्लीज सहकार्य करा. वंडीचं सिग्नल आलेलं आहे. इथे गती तर होती चेंडूच्या मागे, परंतु लाईन खराब. वाईड +1, 1 के साथ 1 फ्री आणि टोटल 7 या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याकडे गती असून जास्त काही बदलत नाहीये. आपली लाईन लेंथ अचूक असणं खूप गरजेचं आहे. तीच ॲक्युरेसी पाहायला भेटली नाहीये अजूनपर्यंत. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, त्याच्यानंतर अखिलेशने दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक चांगला फटका खेळला आणि यावेळेस तिसरा चेंडू आपल्याला एक्स्ट्राच्या रूपातून पाहायला मिळतोय. वाईड +1, धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 2. पुन्हा एकदा मनगटाचा चांगला वापर. फेकी होईपर्यंत 1 धाव परिपूर्ण होते आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावरती. 8 येणारे चेंडू बाकी आहेत 3. इथे मात्र पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केला गेलाय. 1 मोर सिंगल विल गेट ॲडेड आणि धावफलक 9 या स्कोर कार्ड वरती. येणारे चेंडू अजूनही 2 बाकी आहेत. हलक्याने खेळून काढले पुन्हा एकदा. दोन्ही बॅटर्सला माहिती आहे षटकातील धावा आतापर्यंत आम्ही अर्जित केल्यात, त्याच्यामुळे कोणतीही घाई गडबड आपल्याला पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू बाकी आहे. साई क्रिकेट स्टार 10 ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा मनगटाचा वापर. क्षेत्ररक्षक आहे. कॅरमला जज करणं गरजेचं होतं, तेच केलं. आफ्टर अ कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर साई क्रिकेट स्टार 11 या स्कोर कार्ड वरती आहे. एकही गडी अजूनपर्यंत पास झाला नाहीये. बिनबाद 11 वरती आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
चला या मॅच नंतर आपण पाहिलं विनर विरुद्ध इच्छापूर्ती असा सामना आपल्याला सेमीफायनलचा पाहायला भेटणार. इच्छापूर्ती बॉईज विरुद्ध करंट सामन्याचा विजयी संघ. तर इच्छापूर्ती बॉईज आपण रेडी राहायचं आहे. बॉलिंग मार्क वरती आपल्याला सोहम पाहायला मिळेल. याच्यानंतर दुसरे षटक प्रगतीपथावरती थोडंसं स्पीडअप करा. व्यूहरचनेचा जर आपण आढावा घेतला लॉंग ऑन लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला अजून आपल्याला 3 खेळाडू पाहायला भेटत आहेत. स्वीपर कव्हर कव्हर शॉर्ट कव्हर. आता मात्र पॉइंट रिजन वरती सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. चुकी करणार नाहीये. अखिलेश मात्र खूप चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल करतोय चेंडूला आतापर्यंत आणि बॉटम हँडचा खूप चांगला वापर त्याने करून दाखवलाय. त्याच्या फळीतून आतापर्यंत 5 चेंडू मागे 8 धावा आल्या. साई क्रिकेट स्टार त्याच मदतीने 12 या स्कोर कार्ड वरती आहे. हलक्यातने फक्त पुश केलंय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले असते तर कुठेतरी अखिलेश बॅक टू द पवेलियन गेला असा, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिटचे प्रयत्नच केले नाहीत. अशा मोठ्या सामन्यामध्ये जर आपल्याला चांगल्या संघाला नमवायचं असेल तर हे प्रयत्न करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती अखिलेश यादव. गोलंदाजी मार्क वरून सोहम तयार. धीम्या गतीचा चेंडू त्याला कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. वाईड बॉलचं सिग्नल. नॉन स्ट्रायकर एंड वरून पवनने आधीच इन्स्ट्रक्शन अखिलेशला पास ऑन केले होते, तरी सुद्धा अखिलेशचा चेस करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन झालं नाही, त्याच्यामुळेच पंच वाईड बॉल घोषित करतायत. इथे मात्र गतिवार चेंडू. पुन्हा एकदा मनगड्याचा चांगला वापर. तर अखिलेशचं स्ट्रॉंग बॉटम हँड आहे. हे आपल्याला सातत्याने मागच्या काही शॉट सिलेक्शन मधून पाहायला भेटते. जेव्हा जेव्हा त्याच्या स्लॉट वरती चेंडू आहे ऑन साईडला मात्र त्याने चांगली फटकेबाजी केली आहे. आता मात्र उर्वरित 3 चेंडू या षटकातील अजूनही येणं शेष आहे. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पवन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साईड वरती चेंडू टोलावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक जिथपर्यंत प्रयत्न करेल. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं शेष आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती अखिलेश यादव. धावांचा विचार केला धावफलक 16 या स्कोर कार्ड वरती आहे. दुसरे षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अजून एक चांगला शॉट अलॉंग द कार्पेट. बॉटम हँडचा चांगला वापर. मिड विकेट वरती चेंडू होतोय फरार. येतोय हा दमदार असरदार ब्रँडेड अखिलेशच्या फळीतून चौकार. बॉटम हँडचा अप्रतिम वापर आतापर्यंत अखिलेशने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. काय अफलातून फलंदाजी करताना तो दिसतोय. जेव्हा जेव्हा आपण त्याला लेग स्टिक किंवा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू हाताळाल त्याच्याकडे क्षमता आहे चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची. शेवटचा चेंडू बाकी आहे. आक्रमकता ही त्याची शैली आहे. 7 चेंडू आतापर्यंत फेस केले. 13 धावा त्याच्या फळीतून आल्यात. शेवटचा चेंडू लगेच डिलिव्हर करा. गोलंदाजी मार्क वरती सोहम विरुद्ध झालाय हल्ला. इथे डाऊन द लेग साइड वाईड बॉल घोषित करतात पंच. अजून एक अवांतर. सातत्याने आपण पाहिलं फील्ड प्लेसमेंट 5 खेळाडू प्रोटेक्शनसाठी ऑफसाइड वरती आहेत, परंतु गोलंदाजांनी कुठेतरी पायावरती चेंडू किंवा लेग स्टिकची लाईन पकडून गोलंदाजी केली आहे आणि त्याच्यामुळेच आतापर्यंत सर्व गोलंदाज दोन्ही गोलंदाज थोडेसे कर्जिक ठरलेत. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर. रनआउटची संधी.
डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 ऑन द स्कोर कार्ड टॅली. एकही गडी बास झाला नाहीये. इच्छापूर्ती बॉईज आपण रेडी राहायचंय. बॉलिंग मार्कवरती इथून प्रदीर्घला इंट्रोड्यूस केलं गेलंय आणि खूप प्रदीर्घ काळापासून आपण विचार केला तर कुठेतरी विकेटचं सुद्धा सुका पडला मैदानाच्या आतमध्ये. तर इथून प्रदीर्घला विकेट घ्यावे लागणार आहेत. पुन्हा एकदा कल्पेशचा स्ट्रॉंग बॉटम हँड. पुन्हा एकदा फेकी झाली नाहीये. सातत्याने जर आपण असे चान्सेस घेतले नाही, हाफ चान्सेस कन्वर्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. बिकॉज कल्पेश एकदा सेट झाला तर कुठेतरी कठीण काळामध्ये आपला संघ असणार आहे. इथे मात्र स्टंपिंगच्या माध्यमातून झटका लागतोय आणि प्रदीर्घने बऱ्याच प्रदीर्घ काळापासून जो विकेटचं पतन होत नव्हता तो मात्र इथे लटकावून दिलाय. साई क्रिकेट स्टार पहिला झटका, पहिला हादरा. नव्याने आलेला किरण हलक्या हाताने फक्त पुन्हा एकदा टॅप केलंय तिथे आणि टोटल आता 24 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचणार आहे. पुन्हा एकदा फ्लिकचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगला स्टॉप तिथे पाहायला भेटतोय. अखिलेशचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने अखिलेशने ऑनसाईडला फलंदाजी केली आहे ना, जेव्हा जेव्हा त्याच्या स्लॉटवरती चेंडू आलाय, धावफलक आता या सिंगलने 25 या स्कोर कार्डवरती आहे. या षटकातील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही डिलिव्हर करणं बाकी आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. टोटल आता जाऊन पोहोचणार आहे 26 या स्कोर कार्डवर. एक गडी पास झालाय. शेवटचा अंतिम चेंडू. 26 ऑन द स्कोर कार्ड टॅली. साई क्रिकेट स्टार. इथे मात्र पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर. सातत्याने यावेळेस शफल करून ऑफसाईडच्या चेंडूला सुद्धा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई क्रिकेट स्टार एका सेन्सिबल टोटल पर्यंत जाऊन पोहोचलाय. 27
run on the scorecard, loss of 1 wicket after a completion of 3 overs. इथे मात्र नो बॉल येतोय. यावेळेस थोडंसं ऑफस्टिकची लाईन, तिथून चेंडू एक्स्ट्रा राईज झाला. नो +1 म्हणजेच धावफलक 29 या स्कोर कार्ड वरती आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू एक्स्ट्रा आलाय. एक युवा गोलंदाज भावार्थ गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिलं षटक सुद्धा थोडंसं महागडं ठरलं होतं. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात सुद्धा थोडंसं एक्स्ट्राने झाली आहे. बटवाडीचं क्रिकेट सातत्याने ग्रो होण्यामागचं कारण आहे, इथे विविध आपण पाहिलं गटामध्ये या स्पर्धा होतात आणि त्यामुळेच अनेक युवा खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे मात्र अजून एक एक्स्ट्रा वाईट बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र वाईट बॉल येतोय. टोटल 31 या स्कोर कार्ड वरती आहे. गोलंदाजी क्रमामध्ये बदल आपण पाहतोय. स्वीप करण्याच्या प्रयत्नांमध्ये बॅटर बॉक्स आउटच्या रूपामध्ये बाद आणि या षटकामध्ये 3 वाईड नंतर गोलंदाजीमध्ये केलेला बदल, सोहमला केलं गेलेलं गोलंदाजीसाठी अग्रेसर आणि पहिल्या चेंडूवरतीच विकेटचा बदल. स्लाइस करण्याचा प्रयत्न झेल तिथे झालाय. अजून एक डॉट बॉल म्हणजे पहिल्या दोन्ही चेंडूवरती कल्पेश आपल्याला स्ट्राईक एंडवरती अखिलेश पाहायला भेटला नाहीये, पाहायला मिळाला नाहीये. 31 येणारे चेंडू बाकी 4. इथे स्लाइस करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटची संधी. खराब फेकी यावेळेस अखिलेश दुसऱ्या रनसाठी इंटरेस्टेड अजिबात नाहीये. (1+1)
म्हणजे 33 ऑन द स्कोर कार्ड. स्कोर कार्ड आता 33 या स्कोर कार्ड वरती आहे. धीम्या गतीचा चेंडू लॉंग स्ट्राईडने ड्राईव्ह केलंय आणि अखिलेशची थोडीशी विकनेस राहिली आहे. जेव्हा जेव्हा ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर स्लोअर वन चेंडू आपण हाताळतात तेव्हा तो थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला दिसतोय आणि तेच गोलंदाजाने आता मात्र ओळखलंय. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 33 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 चेंडू महत्वाचे आहेत. अखिलेशला आतापर्यंत पूर्णपणे शांत ठेवण्यात आलंय. ऑन साइडला फटका खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक अँड रोटेशन आणि स्ट्राईक अँड रोटेशन होणार आहे तिथे. स्ट्राईक अँड रोटेशन होणार आहे. चुकी होते तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नांवरती नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज बास झालाय तरी स्ट्राईक एंड वरती अखिलेश आहे. न्यू बॅटर अखिलेशला इंट्रोड्यूस केल्यानंतर आपण पाहिलं नॉन स्ट्रायकर एंड वरती एका बाजूला निखिल येतोय आणि स्ट्राईक एंड वरती ऑलरेडी अखिलेश आहे. महत्वपूर्ण 2 दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेचे प्रयत्न सुरू आहे तिथे. अरे इथे चुकी होते परंतु वेळेवरती चेंडू पकडला गेला. 2 धावा आल्यात. $37 इज अ टार्गेट. इच्छापूर्ती बॉईज रेडी राहायचं आपण.
चला लगेचच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. 15 मिनिटाचं टायमर आपला ऑन झालाय. अदरवाईज तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी एक अतिरिक्त खेळाडू स्क्वेअरच्या आतमध्ये ठेवावा लागणार आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय. 37चा पाठलाग करायचा इथे भटवाडी साई दर्शन या संघाला. बॉलिंग मार्क वरती आशुतोष, 2 बॅटर्स अक्षय आणि राहुल ही पेअर आपल्याला पाहायला मिळते. ज्या पेअर वरती जबाबदारी आहे इथून धावा करायच्या आहेत. आणि इच्छापूर्ती बॉईज आपण प्लीज रेडी राहा. आपल्या टॉससाठी लगेचच मॅच संपल्यानंतर रिपोर्ट करायचं आहे. साई क्रिकेट स्टार विरुद्ध भटवाडी साई दर्शन. चला प्लीज सुरुवात करा. टायमर आपला ऑन झालाय. टायमर आपला ऑन झाला मित्रांनो, लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं हाताळायची आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल, चांगला ड्राईव्हचा फटका, चांगला फिल्डिंग तिथे झाली आहे. मॅच टाइम स्पोर्ट्सचे मालक केतनजी बर्गे सरांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर. आणि त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. तुम्हाला अर्थातच खूप उदंड आयुष्य लाभो हीच भटवाडीच्या माऊली चरणी प्रार्थना आहे. प्लीज आपल्याला विनंती आहे या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. पहिल्या चेंडूवरती चांगला ड्राईव्हचा फटका, परंतु स्क्वेअरच्या आतमध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा बॉल हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय. आशुतोष पहिला चेंडू ड्राईव्ह केल्यानंतर लाईन लेंथ मध्ये थोडंसं इम्प्रोवाइज केलं. बॅटर कुठेतरी स्टान्स मध्ये शफल करत होतं, तर त्याला निहालं आणि डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. फक्त 4 खेळाडू आपल्याला स्क्वेअरच्या बाहेर पाहायला भेटत आहे. स्वीपर कव्हरवरती खेळाडू आहे. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग, मिड विकेट वरती थोडासा फाईन खेळाडू आहे, म्हणजे लॉंग ऑन लॉंग ऑफला खेळाडू नाही आहे. फुलर लाईनचे चेंडू आपल्याला सातत्याने पाहायला भेटेल. पुन्हा एकदा तोच फुलर लाईनचा बॉल, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्ह येतोय हा चौकार. वॉटर स्ट्रोक ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया. फुलर लेनचा चेंडू हाताळण्याचा मन आधीच बनवला होता, परंतु फलंदाज थोडंसं स्वतःला ऍडजस्ट केलं. लॉंग स्ट्राईडने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आलाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एकवीस मध्ये 32 धावांची आता गरज आहे. अजून एक चांगला फटका, स्ट्रेट बॅटेड. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. सेकंड इन रो आपण पाहतोय. वॉटर स्ट्रोक सिलेक्शन. फुलर लेनचा चेंडू, फलंदाजाला माहिती होतं की पहिला चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता. यावेळेस गोलंदाज इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न करेल, म्हणून स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्ह. बॅटिंग मार्क वरती राहुल. 3 चेंडूमध्ये 8 धावा. काय फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. आता समीकरण बदललंय. 37 धावांचा पाठलाग करायचा होता. 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. आता 20 मध्ये 28 ची गरज आहे.
20 मध्ये 28 धाव्यांची गरज आहे. अजून एक चांगला फटका, स्ट्रेट बॅटेड, बॅक टू बॅक, तिसरी बाउंड्री येते या षटकाची. राहुलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर राहुलसाठी होऊन जाऊ द्या. क्लासिकल ड्राईव्हचे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. पहिले लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूवर, आणि यावेळेस दोन्ही स्ट्रेट ड्राईव्हचे फटके, कारण फुलर लेनचे यॉर्कर स्टंप लाईन वरती होते. क्लासिकल बॅटिंग परफॉर्मन्स बाय राहुल. 4 चेंडूमध्ये 12 धावा, 37चा पाठलाग करायचा होता. आता समीकरण येऊन थांबलंय. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये 24 धावेंची गरज आहे आणि त्या चौकारानंतर टीम हडल पाहायला भेटते. टायमर आपलं ऑन आहे, लक्ष द्या मित्रांनो. 1:15 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता आणि आता वेळ झाली आहे 1:21 अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. चला पंच, आपण सुद्धा ताकीद द्यायची. 7 मिनिटं ऑलरेडी या षटकासाठीच घेतली गेली आहेत. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. इथे डाऊन द लेग साइड, प्रेशर प्रेशर प्रेशर, आणि हे राहुलच्या फलंदाजीचं प्रेशर आहे. 5 खेळाडू ऑफ साइडला आहेत आणि तिथून सुद्धा राहुलने चेंडूला सातत्याने फरार केलाय आणि त्यामुळे हा चेंडू पायावरती आदळण्याचा प्रयत्न होता. लक्ष द्या मित्रांनो, 8 मिनिटं अजूनपर्यंत या षटकासाठी घेतली गेली आहेत. तुम्हाला पॅनलाईजला सामोरे जावं लागणार आहे जर जास्त अवधी 15 मिनिटापेक्षा झाला तर. इथे डॉट बॉल येणार आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणाऱ्या 18 मध्ये 23 धावांची गरज आहे. राहुलची ताबडतोड फलंदाजी. चला, एका क्रुशियल स्टेजवरती मॅच आहे. 18 मध्ये 23 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती अखिलेश. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्टेट बॅटेड स्ट्रोक. इथे सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. तिथे नॉट आउटचे सिग्नल आल्यात, नॉट आउटचे संकेत आलेत. आता समीकरण येणाऱ्या 16 मध्ये 21 धावांची गरज आहे.
इक्वेशनचा विचार केला, इक्वेशन आपण पाहतो येणाऱ्या 15 चेंडूमध्ये आता अजूनही 21 ची गरज आहे. बॅकफुटवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सिंगल तिथे भेटणार आहे. म्हणजे समीकरण आता थोडंसं लांबवलं गेलं या षटकामध्ये. अखिलेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, फक्त 3 धावा खर्च केल्या 4 चेंडू मागे, आणि आता 14 मध्ये येणाऱ्या 20 धाव्यांची गरज आहे. भटवाडी साई दर्शन विरुद्ध साई क्रिकेट स्टार असा सामना रंगतदार परिस्थितीमध्ये आहे. अखिलेशचं षटक कुठेतरी स्वतःच्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देत आहे. कॅप्टन लीडर लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक, धीम्या गतीचा चेंडू होता. 13 मध्ये 19 ची गरज आहे. अखिलेशकडे अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर केला जातोय. 13 मध्ये 19 ची गरज. लॉंग ऑन लॉंग ऑफ एकदम स्ट्रेट तैनात आहे. स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. इथेच फटका चांगला आहे. पॅडल स्वीप, वॉर्ड स्ट्रोक सिलेक्शन, कलात्मक आविष्कारी फटका, आणि त्याच्यामधून येतोय चौकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया. UBC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून फुलर लेनचा पायावरती चेंडू होता, त्याला पॅडल स्वीप आविष्कारी स्ट्रोक आपण पाहिलं. कलात्मक फटका, इनोव्हेशन. आता 12 मध्ये 15 ची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 15 ची गरज. 8 धावा या षटकामध्ये सुद्धा खर्च झाल्या. सागरच्या फळीतून आलेला मच निडेड चौकार. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. प्रेम जाधव बॉलिंग मार्कवरती इंट्रोड्यूस केला जातोय. त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, कारण एका बाजूला राहुल 7 चेंडू 14 धावा, दुसऱ्या बाजूने सागरने केलेला नुकताच इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सिलेक्शन, आणि समीकरण 12 मध्ये 15 धावा, 7.50च्या सरासरीने धावा करायच्या. चला स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. बी फास्ट बी फ्युरियस. अखिलेश आपल्याला विनंती आहे, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न झाले 3 मिड विकेट वरती. मुरलीला आपण पाहिलं महत्वाच्या धावा वाचवल्यात, कारण इथे चौकार गेला असता तर कुठेतरी या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट झालं असतं, परंतु तसं करू दिलं नाहीये मुरलीने. पहिल्या चेंडूवरती आलेला सिंगल. दहा मध्ये 14 ची गरज आहे. खूप महत्वाचा षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज प्रेम दिसतोय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे. अजून एक सिंगल. येणाऱ्या 9 मध्ये अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. पॅडल स्वीप, पॅडल स्वीचचा प्रयत्न होता तिथे, आणि धावफलक आता येणाऱ्या 8 मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. 8 मध्ये 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत. रनआउटची संधी इथे आहे.
महत्वाचा झटका रनआउटच्या रूपामध्ये लागतोय. सागरला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. लाऊड अपील आणि या स्टंपिंगच्या माध्यमातून लागणार गेलेला झटका. समीकरण पूर्णपणे बदललं जात आहे. अखिलेशच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकानंतर पूर्णपणे चित्र बदललं गेलं. धीम्या गतीच्या चेंडूवरती बॅटरला माघारी परतावं लागतंय. म्हणूनच आयुष्य असेल की क्रिकेटचं मैदान, व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस. तुम्हाला जर सक्सेसची पायरी चढायची असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि तेच गोलंदाजाने केलं. पहिल्या चेंडूवरतीच कुठेतरी विचार केला, सिंगल आला, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल, पुन्हा 2 सिंगल आणि बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवरती विकेट. बॉलिंग मार्क वरती यावेळेस अखिलेशचा विचार केला. एक षटक हाताळले, 8 धावा खर्च केल्यात, परंतु एक महत्वाचा विकेट त्याने घेतला होता आणि त्याच ओव्हर नंतर पूर्णपणे आपण पाहिलं मोमेंटम शिफ्ट झालंय. आता खूप मोठी जबाबदारी शेखर आणि सोहम या फळीवरती आहे. 6 मध्ये करायचे आहेत 12. फडका फसतोय. लाऊड अपील झाली आहे आणि यस विकेटचं पतन. अजून एक चांगला बॉल विकेट किपर करतोय चुकी. ₹500 रुपयामध्ये ही धाव आहे. 4 मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. एका धाव्याने धावफलक आता 3 मध्ये येणाऱ्या 10 ची गरज आहे. तीन मध्ये 9 धावा करायच्यात. महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. तेच प्रयत्न सुरू आहेत. विकेट कीपर पुन्हा करतोय चुकी. लेझी एलिगन्स. समीकरणाचा विचार केला गेला तर आता मात्र गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 8 धावा करायचे आहेत. दोन मध्ये 8 ची गरज आहे.
फ्लिक ऑफ द रिस्ट, क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रयत्न चांगले झाले, स्वतःला झोकून दिलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण, कारण हा चौकार गेला असता तर कुठेतरी गोलंदाज अंडर प्रेशर असता, परंतु मच रिटेड स्टॉप तिथे केला गेलाय. समीकरण बदलतंय, 1 मध्ये 7 ची गरज. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, इथे मात्र डॉट बॉल आहे. काय कमबॅक केलं इथे साई क्रिकेट स्टार या संघाने. पहिल्या षटकामध्ये 14 धावा कन्सीड केल्यानंतर सुद्धा मॅन ऑफ द मॅच मानकरी आपण पाहतोय. नो डाऊट अखिलेश यादव ठरते या सामनाचा मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू 18 धावा, 2 महत्वाचे गडी. चला टॉस साठी इच्छापूर्ती बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध साई क्रिकेट स्टार. साई क्रिकेट स्टार आणि इच्छापूर्ती बॉईज लगेचच या. त्याच्या अगोदर इनवाइट करूया आपण अखिलेश मॅन ऑफ द मॅच. आणि इथे पाहिलं आपण अखिलेशने स्वतःचं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड डेडिकेट केलंय प्रेमला. त्याला अखिलेश आपण पण यायचं आणि प्रेम आपण सुद्धा यायचंय. कौतुक करावं लागणार आहे.